आयुष्यभर ऊन पाऊस न बघता काबाड कष्ट करून कमावलेली जमीन किंवा एखादं घर हां, जेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा विचार करतो ना, तेव्हा केलेली एक छोटीशी कायदेशीर चूक किती भयंकर ठरू शकते याची आपल्याला कल्पना आहे का? नक्कीच. खूप महागात पडू शकतं हे. अगदी. एका चुकीच्या सहीमुळं म्हातारपणी स्वतःच्याच घरातून किंवा जमिनीवरून बेघर होण्याची वेळ अनेकांवर आलेली आपण बघतो. होय, दुर्दैवाने असे अनेक प्रसंग आपण आजूबाजूला पाहतो. म्हणूनच आजची ही चर्चा अत्यंत संवेदनशील आणि तितकीच महत्त्वाची आहे. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपला सातबारा किंवा घर दुसऱ्याच्या नावे करताना वसियत म्हणजे इच्छापत्र किंवा मग गिफ्ट डीड ज्याला आपण बक्षीसपत्र म्हणतो आणि रिलीज डीड म्हणजे हक्क सोडपत्र यापैकी नेमका कोणता पर्याय कधी आणि का निवडला पाहिजे आणि यात स्टॅम्प ड्युटी कशी वाचवता येईल हेही आपण बघणार आहोत. अगदी बरोबर. शेतकरी असो, घरमालक असो किंवा सामान्य नागरिक, प्रत्येकाच्या आयुष्यात हा मालमत्ता हस्तांतरणाचा टप्पा कधी ना कधी येतोच. हो, येतोच. त्यामुळे स्वतःची म्हातारपणाची सुरक्षितता कशी टिकवायची यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. होय, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. अगदी नक्की. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. हा विषय जितका कायदे आणि नियमांच्या चौकटीत बसणारा आहे ना, तितकाच तो भावनिक सुद्धा आहे. हो, खरंय ते. कारण शेवटी जेव्हा आपण सातबारा किंवा घराच्या कागदपत्रांबद्दल बोलतो तेव्हा तो प्रश्न केवळ एखाद्या मातीच्या तुकड्याचा किंवा विटांच्या भिंतीचा नसतो. बरोबर. तो प्रश्न कुटुंबातील विश्वासाचा, नात्यांचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हातारपणाच्या सुरक्षिततेचा असतो. हे अगदी खरंय. आणि याच भावनिक गुंतागुंतीमुळे लोकांच्या मनात मालमत्ता हस्तांतरणाबाबत प्रचंड गोंधळ असतो. हो, खूप गैरसमज असतात. काहींना वाटतं की जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत मालमत्ता फक्त आपल्याच नावावर असावी. हां, तर दुसरीकडे काहींना वाटतं की आपण जिवंतपणेच मुलांच्या नावे सर्व काही करून टाकावं, म्हणजे नंतर त्यांच्यात वाद होणार नाहीत. बरोबर. हा गोंधळ नेहमीच दिसतो. मग या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी आपण सर्वात आधी वसियत किंवा ज्याला आपण इच्छापत्र म्हणतो तिथून सुरुवात करूया. चालेल. हे इच्छापत्र नेमकं असतं तरी काय आणि कायद्याच्या भाषेत त्याला काय महत्त्व आहे? आता बघा, वसियत किंवा इच्छापत्र ही संकल्पना भारतीय वारसा कायदा 1925 म्हणजेच इंडियन सक्सेशन ॲक्ट नुसार चालते. अच्छा. या कायद्याच्या कलम 59 मध्ये याबाबत अतिशय स्पष्टता दिली आहे. आपण जर याचा पहिला टप्पा म्हणजे कायदेशीर नियम आणि त्याची तरतूद पाहिली तर वसियत ही केवळ आणि केवळ त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर लागू होते. म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाल्यावर. अगदी बरोबर. व्यक्तीचे 100 वर्ष पूर्ण झाल्यावरच ती अंमलात येते. याचा एकदम सोपा अर्थ सांगायचा तर जोपर्यंत ती व्यक्ती जिवंत आहे, श्वास घेत आहे, तोपर्यंत त्या मालमत्तेचा 100% मालक तो स्वतःच राहतो. म्हणजे नावावर काही फरक पडत नाही? अजिबात नाही. त्या कागदावर त्याने कुणाचेही नाव लिहून ठेवले असले तरी जिवंतपणे कुणीही त्यांच्या हक्कावर गदा आणू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण हयात आहोत तोपर्यंत तो कागद फक्त एक कागदच राहतो, त्याची अंमलबजावणी होत नाही. अगदी तसंच. आणि व्यवहारात किंवा सामान्य शेतकऱ्याला याचा काय फरक पडतो हे जर आपण बघितलं ना, काय फरक पडतो? तर हाच यातील सर्वात मोठा फायदा आहे. समजा एका शेतकऱ्याने आज आपल्या 3 मुलांच्या नावे वसियत केली. बरं. पण पुढे जाऊन 5-10 वर्षांनी त्याला जाणवलं की मुले नीट वागत नसतील, म्हातारपणी त्याला विचारत नसतील. हां, असं होतं बऱ्याचदा. तर तो शेतकरी ती वसियत 100 वेळा बदलू शकतो. जोपर्यंत त्याचा जीव आहे ना तोपर्यंत सत्तेची चावी त्याच्याच खिशात असते. अरे वा. वसियत ही एखाद्या पेन्सिलीने काढलेल्या चित्रासारखी असते. तुम्ही जिवंत असेपर्यंत ती कितीही वेळा खोडून नवीन काढू शकता. इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. तुम्ही म्हणालात की वसियत कितीही वेळा बदलता येते, पण समाजामध्ये ना एक खूप मोठा गैरसमज आहे. कोणता? अनेकांना असं वाटतं की वसियत करायची म्हणजे पुन्हा कोर्टाच्या पायऱ्या जिजवा, भारीतले स्टॅम्प पेपर आणा, वकिलांची भक्कम फी भरा आणि मगच ती ग्राह्य धरली जाते. म्हणजे वसियत फक्त कोर्टात जाऊनच करावी लागते, हे खरं आहे का? हा एक अतिशय मोठा आणि अतिशय चुकीचा गैरसमज आहे. मी सर्वांना अत्यंत स्पष्टपणे सांगू इच्छिते की कायदेशीर वसियत करण्यासाठी कोणत्याही महागड्या स्टॅम्प पेपरची किंवा 100 रुपयांच्या बॉन्डची अजिबात गरज नसते. खरंच? होय.
नोंदणी कायदा 1908 म्हणजेच रजिस्ट्रेशन ॲक्टच्या कलम 18 नुसार वसियतीची सरकारी नोंदणी करणे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. अच्छा, म्हणजे सक्ती नाहीये. अजिबात नाही. म्हणजे तुम्ही एका साध्या कोऱ्या कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरात किंवा टाईप करून तुमची अंतिम इच्छा लिहून काढू शकता. साध्या कोऱ्या कागदावर. तरीही ती कायदेशीर मानली जाईल? 100% मानली जाईल. फक्त त्यासाठी कायद्याने एक अत्यंत महत्त्वाची अट घातली आहे. कोणती अट? ती म्हणजे 2 साक्षीदार असणं बंधनकारक आहे आणि त्या 2 साक्षीदारांच्या सह्या त्या कोऱ्या कागदावर तुमच्या सहीसोबत असायला हव्यात. अच्छा, म्हणजे साक्षीदार महत्वाचे आहेत. अगदी. आणि हे 2 साक्षीदार असे असावेत ज्यांना माहिती आहे की तुम्ही शुद्धीत आहात आणि कोणाच्याही दबावाखाली न येता ती वय्यत करत आहात. ही साध्या कागदावरील वसियत देशाच्या कायद्यानुसार पूर्णपणे वैध असते. पण मग मला सांगा, लोक दुय्यम निबंधक कार्यालयात म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन नोंदणी का करतात? बरोबर. जर साध्या कागदावर चालत असेल तर हा एवढा खटाटोप कशासाठी? अतिशय उत्तम प्रश्न. नोंदणी सक्तीची नसली तरी ती का करावी यामागे एक व्यावहारिक कारण आहे. कोणतं कारण? अंबित आहेत. त्यातील सर्वाधिक वाद हे याच वसियत संदर्भात असतात. बापरे. हो, कारण ती व्यक्ती हयात नसते आणि मग वसियत खरी की खोटी यावरून भावकीत किंवा वारसांमध्ये भयंकर कोरडबाजी सुरू होते. हां, तो कागद फाडला जाऊ शकतो? अगदी. साध्या कागदावरची वसियत कोणीही फाडून टाकू शकतं किंवा लपू शकतं. पण जर तुम्ही ती दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणीकृत केली अच्छा, तर त्याचा एक अधिकृत सरकारी रेकॉर्ड तयार होतो. भविष्यातील संशय आणि वाद टाळण्यासाठी नोंदणीकृत वसियत कधीही उत्तम पुरावा ठरते. पण सक्ती अजिबात नाही. समजला. म्हणजे वसियत ही मृत्यूनंतरचे नियोजन करण्यासाठी आणि स्वतःच्या हातात नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. बरोबर. पण समजा एखाद्याला असं वाटत असेल की मृत्यूनंतर कशाला? माझ्या हयातीतच माझ्या डोळ्यान देखत मला माझा 7/12, माझी जमीन माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावे करायची आहे. हो, अनेकदा हा विचार येतो. याला वेळ न लावता लगेच मालमत्ता द्यायची असेल तर मग कोणता पर्याय उरतो? अशा वेळी गिफ्ट डीड म्हणजेच बक्षीसपत्राचा मार्ग समोर येतो. मालमत्ता हस्तांतरण कायदा 1882 म्हणजेच ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या कलम 122 नुसार बक्षीसपत्राची कायदेशीर व्याख्या केली आहे. बर. या कायद्यानुसार बक्षीसपत्र हे वसियतीसारखं मृत्यूनंतर लागू होत नाही. म्हणजे लगेच होतं? होय. यात मालमत्तेचा मालकी हक्क तात्काळ म्हणजे इमिजिएट ट्रान्सफर होतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या क्षणी तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन गिफ्ट डीडवर सही करता त्या क्षणापासून तुम्ही त्या मालमत्तेचे मालक राहत नाही. म्हणजे अधिकार संपला तिथेच? अगदी. ती जमीन किंवा ते घर तात्काळ त्या व्यक्तीचे होते ज्याला तुम्ही ते बक्षीस म्हणून दिले आहे. म्हणजे यात वेळ लागत नाही. आज सही केली की दुसऱ्या दिवशी तलाठी दप्तरात फेरफार होतो आणि जुन्या मालकाचं नाव निघून नव्या मालकाचं नाव लागतं. हो, लगेच प्रक्रिया सुरू होते. पण याची नेमकी प्रक्रिया काय असते? काही अटी आहेत का यात? होय, याची प्रक्रिया अतिशय सुस्पष्ट आहे. मी एक चेकलिस्ट सांगते, ती नीट लक्षात घ्या. सांगा. सर्वात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशांचा कोणताही मोबदला नसणे. अच्छा, म्हणजे पैसे घ्यायचे नाहीत? अजिबात नाही. बक्षीसपत्र हे फक्त प्रेम, जिव्हाळा आणि नैसर्गिक नात्यापोटी दिले जाते. जर यात 1 रुपयाचीही देवाणघेवाण झाली ना तर ते बेकायदेशीर ठरते आणि त्याला खरेदी खत मानले जाईल. हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, नोंदणी सक्तीची असणे. आपण मगाशी पाहिलं की वसियत साध्या कागदावर चालते. हो. पण गिफ्ट डीड साध्या कागदावर चालत नाही. नोंदणी कायदा कलम 17 नुसार गिफ्ट डीडची अधिकृत सरकारी नोंदणी करणं कायद्याने सक्तीचे आहे. म्हणजे ऑफिसमध्ये जावंच लागेल? हो, जावंच लागेल. आणि तिसरी गोष्ट, स्टॅम्प ड्युटी भरणे. प्रत्येक राज्याच्या नियमानुसार आणि ज्याला आपण मालमत्ता देत आहोत त्याच्याशी असलेल्या नातेसंबंधानुसार एक ठराविक स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. रक्ताच्या नात्यात जसे की आई वडील आणि मुले यांच्यात ही ड्युटी बरीच कमी असते. ऐकायला ही प्रक्रिया खूप सरळ वाटते. हो, तशी सरळ आहे. पण इथेच लोकांच्या मनात एक खूप मोठी भीती दडलेली असते. कसली भीती? आपण आजूबाजूला अनेकदा ऐकतो किंवा उघड्या डोळ्यांनी पाहतो, एकदा का बापाने बक्षीसपत्र करून दिलं, 7/12 मुलाच्या नावावर गेला की मग काही वर्षांनी म्हातारपणी तीच मुलं आईवडिलांना विचारत नाहीत. हे दुर्दैवी वास्तव आहे. होय, घरातून हकलून देण्याच्या घटना घडतात आणि लोकांचा असा समज आहे की दिलेली जमीन तर कायद्यानं परत घेता येत नाही. म्हणजे माणूस दोन्ही घरचा राहत नाही. खरोखरच असं असतं का?
कायदा यात काही मदत करू शकतो का? हा भीतीचा मुद्दा अगदी रास्त आहे. पण हा सुद्धा एक मोठा गैरसमज आहे की एकदा दिलेलं गिफ्ट डीड कधीच रद्द होत नाही किंवा मालमत्ता परत मिळत नाही. अच्छा, म्हणजे रद्द होऊ शकतं. नक्कीच होऊ शकतं. आता बघा, इथे कायदा आणि न्यायालय म्हाताऱ्या आई-वडिलांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे यावर अनेक महत्त्वाचे आणि क्रांतिकारी निर्णय आले आहेत. कोणते निर्णय? ज्येष्ठ नागरिक आणि पालक निर्वाह आणि कल्याण कायदा 2007 म्हणजेच सिनियर सिटीजन्स ॲक्टचं कलम 23 इथे खूप महत्त्वाची भूमिका बजावतं. म्हणजे हा कायदा म्हाताऱ्या आईवडिलांना जमीन परत मिळवून देऊ शकतो? ते कसं शक्य आहे? हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही गिफ्ट डीड करताना एक हुशारी दाखवाल. कसली हुशारी? जेव्हा तुम्ही बक्षीसपत्र तयार करता तेव्हा त्या कागदात एक अट, एक क्लॉज टाकणं अत्यंत गरजेचं असतं. कोणता क्लॉज? तो क्लॉज असा असावा की ही मालमत्ता मी केवळ प्रेमापोटी माझ्या पाल्याला देत आहे, पण या बदल्यात त्याने माझ्या म्हातारपणी माझी सेवा करणे आणि माझा उदरनिर्वाह चालवणे कायदेशीररित्या बंधनकारक राहील. बापरे, हा क्लॉज एवढा महत्वाचा आहे? होय. समजा उद्या त्या मुलाने सेवा केली नाही किंवा घराबाहेर काढले तर या सिनियर सिटीजन्स ॲक्टच्या कलम 23च्या आधारे पालक थेट न्यायाधिकरणाकडे तक्रार करू शकतात. अच्छा. आणि काही विशिष्ट परिस्थितीत ते गिफ्ट डीड रद्द करून ती मालमत्ता कायदेशीररित्या परत म्हणजेच रोलबॅक मिळू शकते. अरे वा, हे खरंच खूप महत्वाचं आहे. हो, खूप लोकांना हे माहीत नसतं. म्हणजे बक्षीसपत्र करताना आंधळेपणाने फक्त प्रेमापोटी सह्या न करता त्यात स्वतःच्या सुरक्षेची ती एक ओळ, तो एक क्लॉज टाकणं किती जीवनावश्यक आहे हे यातून समजतं. नक्कीच. ही माहिती तर प्रत्येक घरात पोचायलाच हवी. आणि अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. होय. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण चर्चेत आता थोडं पुढे जाऊया. चालेल. आता आपण वसियत पाहिली, जी मृत्यूनंतर लागू होते, बरोबर. आणि गिफ्ट डीड पाहिलं, जे हयातीत तात्काळ लागू होतं. बरोबर. पण या दोन्ही गोष्टी साधारणपणे 2 पिढ्यांमध्ये होतात, जसे की आई वडील आणि मुले. पण एक वेगळी व्यावहारिक अडचण नेहमी येते. समजा एकाच पिढीतले 2 भाऊ आहेत. अच्छा. त्यांच्या नावावर एकत्र सामायिक सातबारा आहे किंवा गावात एक वडिलोपार्जित घर आहे ज्या दोघांचा समान हक्क आहे. आता एका भावाला आपला हिस्सा काही कारणास्तव दुसऱ्या भावाला द्यायचा आहे, तर त्यासाठी त्याला हे गिफ्ट डीड करून ती स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल का? अशा आडव्या किंवा सामायिक वाटणीच्या प्रकरणांसाठी कायद्याने एक अतिशय सुंदर आणि सोपा मार्ग दिला आहे, ज्याला आपण रिलीज डीड, हक्क सोडपत्र किंवा हक्क त्यागनामा असं म्हणतो. अच्छा, म्हणजे वेगळा पर्याय आहे. होय. यासाठी पुन्हा नोंदणी कायदा कलम 17च्या तरतुदी लागू होतात. आपण याचा कायदेशीर पैलू बघूया. सर्वात पहिली तरतूद काय आहे? काय आहे? तर हक्क सोडपत्र हे फक्त आणि फक्त सामायिक म्हणजेच जॉईंट आणि वडिलोपार्जित मालमत्तेसाठीच लागू होते. तुम्ही स्वतःच्या कष्टाने घेतलेल्या एकाकी मालकीच्या जमिनीचे हक्क सोडपत्र करू शकत नाही. अच्छा, म्हणजे जिथे 7/12वर आधीपासून 2 किंवा अधिक नावं आहेत तिथेच हे चालतं? अगदी बरोबर. याचा सोपा अर्थ असा आहे की आपला कायदेशीर हिस्सा किंवा हक्क दुसऱ्या सहमालकासाठी म्हणजे कायद्याच्या भाषेत सांगायचं तर को पार्टनरसाठी स्वेच्छेने सोडून देणे. समजा 2 बहिणी आणि 1 भाऊ आहेत. बहिणींचे लग्न होऊन त्या सासरी गेले आहेत आणि त्यांना वडिलोपार्जित जमिनीतील आपला हिस्सा भावाला द्यायचा आहे, जेणेकरून शेतीचे तुकडे पडू नयेत. बरोबर. अशा वेळी त्या बहिणी भावाच्या नावे हक्क सोडपत्र करू शकतात. पण मग यासाठी गिफ्ट डीड का नाही करत? हक्क सोडपत्राचा नेमका फायदा काय? व्यवहारात किंवा शेतकऱ्याला काय फरक पडतो? सर्वात मोठा फरक पैशांचा पडतो. अच्छा, पैशांचा. हो. जर तुम्ही गिफ्ट डीड किंवा खरेदी खत करायला गेलात तर जमिनीच्या बाजारभावानुसार म्हणजेच रेडी रेकनर दरानुसार स्टॅम्प ड्युटी भरावी लागते, जी खूप जास्त असते. हो, ती लाखात जाऊ शकते. या उलट हक्क सोडपत्राला स्टॅम्प ड्युटी अत्यंत नगण्य असते. राज्य शासनाच्या नियमानुसार अवघ्या काहीशे रुपयांच्या स्टॅम्पवर हे काम कायदेशीररित्या पूर्ण होतं. बापरे, इतका फरक? होय. अगदी कमीत कमी खर्चात सामायिक नावांचा तिढा सुटतो. म्हणजे जिथे कुटुंबात सामायिक मालकी आहे तिथे गिफ्ट डीडच्या खर्चिक प्रक्रियेत न पडता हक्कसोड पत्र करणे हाच सर्वात शहाणपणाचा आणि पैशांची बचत करणारा निर्णय ठरतो. नक्कीच. पण इथे एक अतिशय महत्वाची क्विक फॅक्ट मला सांगावीशी वाटते, जिथे बऱ्याचदा लोक चुकतात आणि त्यांचे दस्तऐवज बाद ठरतात. कोणती फॅक्ट? हक्कसोड पत्र हे कधीही बाहेरच्या किंवा त्रयस्थ व्यक्तीला करता येत नाही.
ते फक्त त्याच व्यक्तीला देता येते ज्याचे नाव त्या सातबारावर किंवा मालमत्तेत आधीपासूनच सहमालक म्हणून आहे. अच्छा, म्हणजे अनोळखी माणसाला नाही देता येत. अजिबात नाही. तुम्ही रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या त्रयस्थ माणसाला किंवा ज्याचा त्या मालमत्तेशी काहीच संबंध नाही अशा मित्राला हक्कसोड पत्र लिहून देऊ शकत नाही. त्यासाठी खरेदी खतच करावे लागते. हे अतिशय स्पष्ट झालं. म्हणजे कुटुंबातील अंतर्गत सामायिक नावांमध्ये बदल करण्यासाठी आणि वडिलोपार्जित जमिनीचे तुकडे न पाडता ती एकसंध ठेवण्यासाठी हक्कसोड पत्र हे एक उत्तम हत्यार आहे. हो, अगदी अचूक. आता आपण वसियत, गिफ्ट डीड आणि रिलीज डीड तिन्ही पर्याय अत्यंत सविस्तर पाहिले. पण या सगळ्यातून सर्वात सुरक्षित मार्ग कोणता? एक तज्ज्ञ म्हणून ज्यांनी महसूल कायदे आणि अनेक कौटुंबिक वाद जवळून पाहिले आहेत, तुम्ही सामान्य माणसाला एक व्यावहारिक सल्ला काय द्याल? आता बघा, कायदा आपली जागा चोख बजावतो. कायदे अतिशय भक्कम आहेत हे नक्की. पण शेवटी माणसाने केवळ कायद्यावर विसंबून न राहता व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. माझा एक अत्यंत व्यवहार्य आणि भावनिक सल्ला नेहमी हाच असतो की आयुष्यात कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडची 100% मालमत्ता कोणालाही गिफ्ट करू नये. 100% नाही. नाही. भावनेच्या भरात किंवा मुलांच्या आग्रहाखातर सर्वस्व देऊन मोकळे होऊ नका. म्हणजे तुम्ही म्हणताय की थोडा समतोल राखायला हवा. अगदी बरोबर. सर्वोत्तम धोरण हे आहे की समजा तुमच्याकडे 10 एकर जमीन आहे, तर त्यातील काही मालमत्ता, समजा 5 एकर, तुम्ही तुमच्या हयातीत गिफ्ट करावी, जेणेकरून मुलांना त्यांच्या आयुष्याची सुरुवात करायला, व्यवसायासाठी किंवा शेतीसाठी आधार मिळेल. हां, तो त्यांचा फायदा झाला. हो, पण उरलेली जी 5 एकर मालमत्ता आहे ना, तिची वसियत करावी. अच्छा, म्हणजे कंट्रोल स्वतःकडे. होय, जेणेकरून म्हातारपणी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी, उपचारांसाठी आणि जीवनयापनासाठी तुमच्या स्वतःच्या हातात काहीतरी राहील आणि तुमच्या सुरक्षेची हमी टिकून राहील. खरंय. जेव्हा तुमच्या हातात सत्ता आणि संपत्ती असते, तेव्हाच समाज आणि दुर्दैवाने कधीकधी आपलीच रक्ताची लोकं विचारपूस करतात. हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. हे ऐकायला कदाचित थोडं कठू वाटेल, पण हे जीवनाचं आणि आजच्या समाजाचं सत्य आहे. नक्कीच. आजच्या या अत्यंत सखोल आणि माहितीपूर्ण चर्चेचा आपण थोडक्यात गोषवारा घेऊया. हो, घेऊया. आपण पाहिलं की वसियत म्हणजेच इच्छापत्र हे 100 वर्षे पूर्ण झाल्यावर म्हणजेच मृत्यूनंतर लागू होतं, जे जिवंतपणे कधीही बदलता येतं. बरोबर. दुसरं आपण पाहिलं गिफ्ट डीड म्हणजेच बक्षीसपत्र, जे हयातीत तात्काळ मालकी देते, पण त्यात भविष्यातील सुरक्षेचा तो महत्त्वाचा क्लॉज टाकणे अत्यंत आवश्यक आहे. हो, तो क्लॉज विसरून चालणार नाही. आणि तिसरं आपण पाहिलं रिलीज डीड म्हणजेच हक्कसोड पत्र, जे केवळ आणि केवळ सामायिक आणि वडिलोपार्जित मालमत्तेत अत्यंत कमी खर्चात आपला कायदेशीर हक्क सोडण्यासाठी वापरलं जातं. अगदी बरोबर. आणि हे तिन्ही कायदे मालमत्ता हस्तांतरणाचे प्रमुख खांब आहेत. ही माहिती प्रत्येक घराघरात आणि बांधाबांधावर पोहोचणं गरजेचं आहे. नक्कीच. आपण पुढील व्हिडिओमध्ये अशाच कोणत्या महत्त्वाच्या कायदेशीर किंवा महसूल विषयावर सविस्तर चर्चा करावी हे आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सुचवा. हो, तुमचे विषय नक्की सांगा. तसेच आमच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आमच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा, जेणेकरून नवनवीन महसूल विषयक आदेश, सरकारी निर्णय आणि कायदेशीर अपडेट्स थेट तुमच्या फोनवर मिळतील. हां. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून ही मोलाची माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. आणि जाता जाता मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की मालमत्तेचे कायदे हे तुम्हाला अडकवण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी बनवले आहेत. अगदी खरंय. त्यांचा योग्य अभ्यास करा आणि योग्य वापर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.